नाशिक जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शेतकरी न्याय सत्याग्रहाला आज सुरुवात करण्यात आली आहे। अमेरिका भारत व्यापार करार रद्द करण्यात यावा ही मागणी युवक काँग्रेस करत आहे। यावेळी भारतीय युवक काँग्रेस सहसचिव व महाराष्ट्र सहप्रभारी शांभवी शुक्ला यांची विशेष उपस्थिती होती। तसेच प्रदेश युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस प्रवीण कुमार बिरादार, विभाग सहप्रभारी व प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल उगले, जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष जयेश पोखळे, उपाध्यक्ष जयदीप फुंदे, जिल्हा महासचिव राहुल मोरे, हर्षल देशमुख, इगतपुरी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश मेधणे, निफाड तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन खडताळे, देवळाली विधानसभा अध्यक्ष हेमंत पवार, चांदवड विधानसभा अध्यक्ष संदीप चव्हाण, त्र्यंबकेश्वर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय मुंडे, ओझर शहर अध्यक्ष कृष्णा सोनवणे, यश भावले, अनिकेत पानगव्हाणे, अक्षता पानले, सुवर्णा पाटील आणि प्रेमा तेवार आदी उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मार्फत जे भारत सरकारने आणि सरकारमध्ये जी शेतकरी विरोधी ट्रेड डील झाली आहे त्या संदर्भात आंदोलन आजपासून आम्ही नाशिक विभागामध्ये चालू केलेलं आहे। या आंदोलनाचे आयोजक नाशिक जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष गौरवजी पानगव्हाणे तसेच जयेशजी पोखळे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलनाची सुरुवात झाली आहे। आंदोलन कशासाठी करायचं तर जे सरकारने US सरकारबरोबर ट्रेड डील केली आहे त्याच्यामुळे भारतामधील शेतकरी हा पूर्ण झोपणार आहे। ही त्या अजून नाही का लोकांना लक्षात येत नाही, शेतकऱ्यांच्या लक्षात नाही आणि हे शेतकऱ्यांच्या अंधारात डोक्यामध्ये आपण जे दगड घालतो जुनी म्हणे त्या पद्धतीची ही ट्रेड डील झाली आहे। त्या ट्रेड डीलमुळे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान तर होणारच आहे, तसेच आपल्या व्यापाऱ्यांचंही नुकसान होणार आहे आणि परत एकदा वसाहतवादाकडे नाही का आपण वाटचाल चालू होईल, गुलामीत आपली वाटचाल चालू होईल, ती रद्द करण्यासाठी आम्ही युवक काँग्रेस मार्फत आज सत्याग्रह चालू केला आहे आणि भविष्यामध्ये आज नाशिक शहरामध्ये चालू झाला आहे। आता भविष्यामध्ये आम्ही नाही का तो सत्याग्रह आम्ही शेतकऱ्यांना समजून खेड्यातल्या लोकांपर्यंत शेतकरी वर्गापर्यंत आम्हाला समजून सांगून सत्याग्रह अजून तीव्र स्वरूपात आम्ही चालू करणार आहोत। या सत्याग्रहासाठी खास करून भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सहसचिव तसेच नाशिक विभागाचे प्रभारी शांभवी शुक्ला तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस प्रवीणजी बिराजदार आणि सर्व टीम आली आहे। त्याबद्दल तसेच सर्व पदाधिकारी आजच्या सत्याग्रहामध्ये सामील आहे आणि हा सत्याग्रह जोपर्यंत ट्रेड डील रद्द होत नाही तोपर्यंत चालूच राहील। आज नाशिक जिल्हा युवक काँग्रेस मार्फत US इंडिया जी ट्रेड डील झाली आहे त्याच्या संदर्भात किसान सत्याग्रह इथे आयोजित करण्यात आलं। ह्या सत्याग्रहासाठी अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या सचिव शांभवी शुक्ला मॅडम, महाराष्ट्र सहप्रभारी आहेत त्या, तसेच महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव प्रवीणजी कुमारजी, तसंच नाशिकचे प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राहुल उगलेजी, जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेसचे जयेशजी पोखळे, सर्व जिल्हा पदाधिकारी कृष्णा सोनवणे, राहुल मोरे, हर्षल देशमुख अशा अनेक पदाधिकारी आज या किसान सत्याग्रहासाठी इथे आयोजित झाले होते। या किसान सत्याग्रहाचे मूल कारण असे आहे का जी भारत आणि US ची ट्रेड डील झाली आहे, ही ट्रेड डील का झाली आहे, कुठेतरी नरेंद्र मोदी यांना ट्रिगर करून डोनाल्ड ट्रम्प हे ब्लॅकमेल करत आहेत का, या ट्रेड डीलमुळे भारतातील शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे, भारत देशाला कोणते आर्थिक नुकसान होणार आहे, या ट्रेड डीलमुळे भारत देशातले जे शेतकरी आहेत यांच्यावर खूप मोठं संकट येण्याचं कारण आहे आणि पार्लमेंटमध्ये असेल वारंवार राहुलजी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगत आहे का ही ट्रेड डील रद्द झाली पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने एक शांतते मोहीम प्रकारे आज इथे आम्ही सत्याग्रहाला बसलो आहे आणि जोवरपर्यंत ही ट्रेड डील कॅन्सल होत नाही याच प्रकारे आम्ही इथे जमिनीवर बसून शांततेत एक आंदोलन करणार आहोत। आज शेतकरी सत्याग्रहासाठी इथे युवक काँग्रेस मार्फत आम्ही सत्याग्रह करत आहोत। याचं मूळ कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भात USA इंडिया ट्रेड डील रद्द करण्यासाठी हा सत्याग्रह आम्ही करत आहोत। या सत्याग्रहासाठी उपस्थित आमच्या शांभवीताई, प्रवीण बिराजदार, राहुल उगले आणि आमचे जिल्हा अध्यक्ष गौरव पानगव्हाणे यांच्या समवेत आम्ही हा सत्याग्रह करत आहोत। आम्हाला यामार्फत दाखवून द्यायचंय
चुकीची झालेली ट्रेड डील ही रद्द करा. ही ट्रेड डील रद्द करण्यासाठी आज आम्ही नाशिक पासून सुरुवात केली. म्हणजे बघायला गेलं तर ही ट्रेड डील मार्फत ह्या ट्रेड डील संदर्भात पूर्ण भारतामध्ये असे सत्याग्रह आम्ही युवक काँग्रेस मार्फत करणार आहोत. पण आम्ही मी नाशिक जिल्हा अध्यक्ष, गौरवदादा नाशिक जिल्हा अध्यक्ष, आम्ही आमच्यापासून ही सुरुवात केलेली आहे. ही सुरुवात आम्ही आज इथनं करत आहोत तर ती गावखेड्यापर्यंत देखील आम्ही घेऊन जाणार आहोत. ही डील लवकरात लवकर रद्द करा, नाहीतर आम्ही हा सत्याग्रह जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही हा सत्याग्रह काय थांबवणार नाही. आज हा प्रश्न आमच्या युवकांवर देखील आलेला आहे. शेतकऱ्यांवर तर आलेलाच आहे, पण आमच्या युवकांवर पण आलेला आहे. भविष्यात आमच्या युवकांनी या संदर्भात पुढच्या पिढीला काय मार्गदर्शन करायचं हे सुद्धा आम्ही विसरून जाऊ अशी परिस्थिती आमची आलेली आहे. तर हा सत्याग्रह आम्ही आजपासून चालू करत आहोत आणि हा सत्याग्रह जोपर्यंत ट्रेड डील स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.